गृहिणींना उपयोगी येतील अशा 15 किचन टिप्स. 1. मिरची चिरताना हाताला झोंबू नये म्हणून हाताला थोडे खोबरेल तेल लावून नंतर मिरच्या चिराव्यात. हाताला मिरच्या झोंबत नाहीत. 2. अळूवडी बनवताना बेसनमध्ये 2 चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालावे म्हणजे अळूवडी कुरकुरीत बनते. 3. नारळाची बर्फी बनवायची असल्यास त्यात दूध न वापरता दुधाची पावडर वापरावी. यामुळे बर्फीला खूप चांगलं टेक्स्चर येतं आणि बर्फी खूपच टेस्टी बनते. 4. चपाती तव्याला चिकटू नये म्हणून तव्याला तेल लावून टिश्यू पेपरने पुसून घ्या आणि चपाती बनवा. चपाती अजिबात चिकटणार नाही. 5. गूळ किसायचा असल्यास त्याला ओव्हनमध्ये थोडा वेळ गरम करा आणि मग किसणीवर किसून घ्या. यामुळे गूळ पटकन किसता येतो. 6. ग्रेव्हीवाली भाजी बनवायची असल्यास त्यामध्ये 2 चमचे बेसन भाजून घालावे. यामुळे ग्रेव्ही दाटसर आणि अधिक चविष्ट बनते. 7. पोळ्या मऊ आणि लुसलुशीत बनाव्यात म्हणून कणिक मळताना 2 चमचे तेल घालून पीठ मळावे. पोळ्या मऊ आणि एकदम मऊ लुसलुशीत बनतात. 8. पावभाजी बनवताना त्यात थोडे बीट किसून घालावे. यामुळे पावभाजीला हॉटेल स्टाईल रंग येतो आणि पावभाजीसुद्धा पौष्टिक बनते. 9. वांगी बटाटे चिरून झाल्यावर लगेच पाण्यात ठेवावे म्हणजे त्यांचा रंग काळा पडत नाही. 10. कोणतेही पराठे बनवताना त्यात उकडलेला बटाटा घालावा. यामुळे पराठे अधिक छान चविष्ट बनतात. 11. कटलेट बनवताना त्यात ब्रेडचा चुरा घालावा. कटलेट्स चविष्ट आणि कुरकुरीत होतात. 12. कढीपत्तामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे भाजीत किंवा वाटणात चटणी बनवताना कढीपत्त्याचा वापर करावा म्हणजे तो खाल्ला देखील जाईल. 13. इडली जर मऊ लुसलुशीत हवी असल्यास इडलीचे बॅटर बनवताना थोडा भातसुद्धा त्यात वाटून घालावा म्हणजे इडल्या मऊ बनतात. 14. पनीरची भाजी बनवताना पनीर तळण्याऐवजी थोडा वेळ गरम पाण्यात टाकून ठेवा. पनीर मऊ आणि स्पंजी होतात. 15. कडधान्य आणि डाळी लवकर शिजण्यासाठी त्यात 1 चमचा तेल घातल्यास लवकर शिजतात. तर स्वयंपाक करताना या टिप्स उपयोगी पडणाऱ्या तुम्हाला आवडल्या असतील तर लाईक करा आणि अशाच नवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.